नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघत आहे पॉलिटेक्निक सेकंड सेमिस्टर सिव्हिल ब्रँचचा सर्वे आणि आज आपण सर्वे मध्ये शिकणार आहे कंपास ऑफ सर्विंग आणि त्याच्यातले न्यूमेरिकल आहे फोर बेरिंग बॅक बेरिंगचं। तर बघा हे न्यूमेरिकल आज आपण शिकणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये। क्वेश्चन नंबर फर्स्ट ही लाईन दिली आहे ए बी बी सी सी डी डी ए, हा फोर बेरिंग दिलेला आहे 50 डिग्री 30 मिनिट 120 डिग्री 15 मिनिट 183 डिग्री 0 मिनिट 292 डिग्री 45 मिनिट। क्वेश्चन आहे फाइंड बॅक बेरी काढा। त्यानंतर ॲज वेल ॲज इंटेरियर अँगल, याचं इंटेरियर अँगल पण काढा। ऑफ ट्रान्सफर ऑल्सो अप्लाय चेक द इंटेरियर अँगल, आणि इंटेरियर अँगल काय करा चेक करा। तर असा आहे हा 6 मार्काचा क्वेश्चन। किती मार्काचा क्वेश्चन आहे 6 मार्काचा। तर आता हा सॉल्व कसा करायचा बघा। तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिले आपण बॅक बेरी काढू। काय काढू बॅक बेरी। आता बॅक बेरी कसे काढतात सर, आम्हाला तर काही येतच नाही बॅक बेरी काढता। तर आता टेन्शन नका घेऊ, आता मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तुमच्यासाठी, तर तुम्हाला येणारच आहे बॅक बेरी। बॅक बेरिंग म्हणतात, हा बॅक बेरी नाही बरं, बॅक बेरिंग। हा आता लक्ष द्या, इथे एक डब्बा पण वाढून घेऊ। हा बॅक बेरिंग। आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हेच गोष्ट लक्षात ठेवा। जो अँगल 180 डिग्री पेक्षा कमी असते, जो अँगल 180 डिग्री पेक्षा काय असते कमी असते, त्याच्यामध्ये 180 ऍड करायचं, 180 ऍड करायचं। जो अँगल 180 डिग्री पेक्षा कमी असते त्याच्यामध्ये 180 काय करायचे ऍड करायचे, आणि जो अँगल 180 डिग्री पेक्षा जास्त राहते, 180 डिग्री पेक्षा जास्त राहते त्याच्यात 180 मायनस करायचे। कमी मध्ये ऍड आणि जास्त मध्ये मायनस, बस, आणि ते भेटून जाते बॅक बेरी। आता बघा हा 50 डिग्री 30 मिनिट आहे। 50 डिग्री किती आहे 30 मिनिट। हा 180 डिग्री पेक्षा काय आहे कमी आहे, मग याच्यात 180 ऍड करा। मग काय करायचं, येत नसेल तर काय नाही, तुम्हाला माहिती आहे कॅल्शियम अलाउड आहे, तसं येऊन जाईल। 180 प्लस 50 किती राहिले 230 होतात। किती होतात 230। पण जर तुम्हाला येत नसेल तर कॅल्शियम टाकायचं। बघा 180 प्लस 30 ते 50 सॉरी किती आले 230 आले। मग इथे लिहायचं 230 डिग्री, आणि किती मिनिट आहे 30 मिनिट। किती मिनिटात 30 मिनिटं। काय म्हटलं मी, जो अँगल 180 डिग्री पेक्षा कमी असेल त्याच्यामध्ये 180 ऍड करा, आणि जो अँगल 180 डिग्री पेक्षा जास्त असेल त्याच्यातून 180 मायनस करा। तर ते भेटते आपल्याला बॅक बेरी, बॅक बेरिंग भेटते। बॅक बेरिंग, बॅक बेरी नाही, ओके बॅक बेरिंग। आता पण हा पण अँगल बघा, हा किती आहे 180 डिग्री पेक्षा काय आहे कमी आहे। तर याच्यात काय करसाल 180 ऍड करा, 120 अधिक 180 किती होतात 300 होते। किती होते 300 डिग्री 15 मिनिट। हा 180 पेक्षा काय आहे, हा मोठा आहे, 180 पेक्षा काय मोठा आहे, त्याच्यातून 180 वजा करा। 183 मायनस 180 3 येते। किती येते 3 डिग्री। आता हा 180 पेक्षा काय आहे मोठा आहे। आता लक्ष द्या एक मिनिट, आता हे कसं सबट्रॅक्शन करायचं, 292 डिग्री 45 मिनिट मधून 180 काय करा सबट्रॅक्ट करा। तर 292 मधून 292 मायनस 180 किती आले 112 डिग्री 45 मिनिट। कोणाला काही प्रॉब्लेम नक्की ओके। तर हे लिहून घ्या। आता लक्ष द्या, आता अजून थोडासा टॉपिक आहे तो लिहा, कारण की याच्यात थोडेसे एक वेगवेगळे पॉईंट्स तुम्हाला समजलं। फोर बेरिंग पासून बॅक बेरिंग कसं काढतात, जो अँगल 180 पेक्षा कमी आहे त्याच्यात 180 ऍड, आणि जो अँगल 180 पेक्षा जास्त आहे त्याच्यात सबट्रॅक्ट। आता डायग्राम कशी काढायची, आपल्याला काय काढायचं आहे ट्रान्सफर कर काढायचे।
अँगल ऑफ ट्रान्सफर, इंटेरियल अँगल ऑफ ट्रान्सफर. तर आता हे कसं काढतात, तर तुम्हाला क्वाड्रंट माहितच आहे. पहिले आहे की इथं असं लिहायचं, हे प्लसचं साईन द्यायचं, याले ए म्हणायचं, याले काय म्हणायचं, ए. आता लक्ष द्या, सर्वे मध्ये क्वाड्रंट कसे काउंट होतात ते पहिले समजून घ्या. हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा कोणता क्वाड्रंट आहे, फर्स्ट. हा कोणता क्वाड्रंट आहे, सेकंड. हा थर्ड आणि हा फोर्थ. क्लॉकवाईज डायरेक्शन क्वाड्रंट काउंट होतं सर्वे मध्ये. तसं मॅथमॅटिक्स मध्ये आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन काउंट करतो, पण सर्वे मध्ये कसे आहेत, क्लॉकवाईज, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. आता सर्वात पहिले बघा, आता हा ए आहे, हा किती आहे, ए. आणि आता आपल्याला कुठे जायचं आहे, बी वर. किती डिग्री आहे, 50 डिग्री. आता 50 डिग्री म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल सांगा बरं, पहिल्या क्वाड्रंट मध्ये. ह्या पहिल्या क्वाड्रंट मध्ये 50 डिग्री असं येईल, ते 50 डिग्री येणार की नाही येणार. तर हे पहिल्या क्वाड्रंट मध्ये 50 डिग्री आलं, याला आता मी तर लिहितो असं, हे 50 डिग्री आहे, असा होते तो क्लॉकवाईज डायरेक्शन अकाउंटिंग. हा झाला 50 डिग्री 30 मिनिटं, 50 डिग्री 30 मिनिट, 50 डिग्री 30 मिनिट. हा झाला पहिल्या क्वाड्रंट मध्ये. त्यानंतर इथं पण एक प्लस काढायचा. आता इथं पण काय काढायचं, एक प्लस काढायचा. इथं पण एक प्लस काढायचा. आता पहा, दुसरं आहे 120 डिग्री 15 मिनिटं, कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते. आता एक क्वाड्रंट आहे 90चा, एक क्वाड्रंट कितीचा आहे, 90चा. आता थोडंसं ऍडजस्टमेंट केली मी, थांबा एक मिनिट. हा एक क्वाड्रंट कितीचा आहे, 90चा. हा 90 आणि 90 किती होते, 180. म्हणजे 120 डिग्री म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल, सेकंड. हा असं येईल 120 डिग्री. हा इथून काउंट केला. हा किती आहे, 120 डिग्री 15 मिनिट. याले बी म्हटलं आपण, याले काय नाव दिलं, बी. काही प्रॉब्लेम. त्यानंतर इथं पण प्लस काढा, थोडस याले वाढून घेऊ. याले नाव काय दिलं, सी. त्यानंतर हा किती डिग्रीचा आहे, 183 डिग्री. आता 183 किती डिग्री, कोणत्या क्वाड्रंट मध्ये येईल, एक क्वाड्रंट 90चा आहे, 90 प्लस 90 180. मग 180 पेक्षा जास्त आहे ना, 183 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येते, थर्ड क्वाड्रंट. हा असा येईल, याले नाव द्यायला लागेल डी. हा झाला थर्ड क्वाड्रंट मध्ये. आता आहे की नाही याचा बघा, लक्ष द्या एक मिनिट. फोर बेरिंग म्हणजे फ्रंट वाला अँगल, हा अँगल आहे तो. हा अँगल कितीचा आहे, नाही हा नाही, एक मिनिट, सॉरी एक मिनिट. हा इथूनच काउंट करायचा. हा कितीचा आहे, 183 डिग्री 0 सेकंड. आणि त्यानंतर लास्ट काय आहे, डी. आता डी ए आहे. तर आता हा अँगल कितीचा आहे सांगा, 292 डिग्री. म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आले पाहिजे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये आले पाहिजे. काऊन की बघा, इथून तर एवढं दिसत आहे 90 डिग्री, 90 90 180, 180 90 270, आणि 270 90 360 डिग्री. किती आहे, 360 डिग्री. येतं का लक्षात. मग आता हा किती आहे, 292, 270 पेक्षा जास्त आहे, 270 पेक्षा काय आहे, जास्त आहे की नाही जास्त. तर याले असं लिहू. तर हा इथून हा झाला 292 डिग्री 45 मिनिट. कोणाला काही प्रॉब्लेम, काउंटिंग इथूनच करायची, नॉर्थ पासूनच काउंट करायचे. बघा हा 50 डिग्री होता, हा 120 डिग्री, हा 183 डिग्री, आणि हा 292.45 डिग्री. समजलं इथपर्यंत. आता हे झालं फोर बेरिंग. आता बॅक बेरिंग कायले म्हणतात, बॅक बेरिंग म्हणजे होते हा बॅकचा इतका. आता हा किती आहे, 230 डिग्री 30 मिनिट. आता बॅक बेरिंग साठी एक कलर चेंज करतो, लक्ष द्या. हा
आता बॅक बेरिंग ए पासून तर बी पर्यंत, मग बी वर घ्यायचा बॅक बेरिंग, हा इथून तर इतका, हाय बॅक बेरिंग. बॅक बेरिंगचा किती आहे अँगल? 230 डिग्री 30 मिनिट. आता याचा बॅक बेरिंग हा आहे 300, म्हणजे हा हा इथून काउंट करायचा असा, हा हा बॅक बेरिंग आहे, याचा बॅक बेरिंग हा, याचा बॅक बेरिंग हा, हा किती आहे 300 डिग्री 15 मिनिट. आता याचा बॅक बेरिंग, आता याचा बॅक बेरिंग किती आहे 3 डिग्री. आता बॅक बेरिंग कोणता आहे आता याचा? हा इथून इथून तर एवढा हाच आहे बॅक बेरिंग, हा हाच आहे ना, याचा हाय, याचा हाय, तर याचा हा असायला पाहिजे. किती आहे हा 3 डिग्री. आणि याचा बॅक बेरिंग किती आहे 112.45. आता बॅक बेरिंग इथून हा 112 डिग्री 45 मिनिट. समजून आलं काय? बघा फ्रंट बेरिंग कोणता आहे, फोर बेरिंग कोणता आहे, हा पहिला, हा याचा, हा फोर बेरिंग, हा फोर बेरिंग, हा फोर एक बेरिंग, हा फोर बेरिंग. पण बॅक बेरिंग मध्ये आपण मागचा पाहतो, याली हा 1 नंबरवर झाला, हा असा, हा दुसरा असा, हा डायरेक्ट तिसरा, आणि हा असा चौथा. बोला काही डिफिकल्टी, काही प्रॉब्लेम? तर हे झाले आपले डायग्राम. आता आपल्याला काय करायचं आहे, इंटेरियल अँगल काढायचा आहे. काय काढायचा आहे? इंटेरियल अँगल. तर हे तुम्ही नोट डाऊन करा, कोणाला जर काही डाऊट असेल तर सांगा. तर याच्यानंतर आपण काढणार आहोत इंटेरियल अँगल. नाही हे झालं नाही, आता काय काढ लागते आपल्याला, कोणता अँगल काढ लागते? इंटेरियल अँगल काढ लागते. आता इंटेरियल अँगल कसा काढतात लक्ष द्या, लक्ष द्या ना एक मिनिट. आता इंटेरियल अँगल साठी इथे मी व्हाईट ने डॉट करतो, हा इंटेरियल अँगल आहे. हा अँगल कोणता आहे? अँगल ए. कोणता आहे? अँगल ए. हा अँगल कोणता आहे? अँगल बी. हा अँगल कोणता आहे? अँगल सी. आणि हा अँगल कोणता आहे? अँगल डी. आता अँगल ए कसा काढतात लक्ष द्या एक मिनिट, ते नंतर लिहा. अँगल ए, आपल्याला अँगल ए काढायचा आहे, ए हा अँगल काढायचा, हे व्हाईट काढायचा आहे. तर कसा काढायचा लक्ष द्या एक मिनिट. आधी याला मी थोडस झूम करतो, या पार्टले, या पार्टले काय करतो, झूम करतो. दिसून आला काय? दिसत आहे सर्वांना? आता आपल्याला एक हा व्हाईट वाली राईटचा इतका अँगल काढायचा आहे, याला म्हणतात इंटेरियर अँगल, अंदरचा. मग तुम्ही काय करसाल, इथून तर हा बघा, हा जो पिंक आहे, पिंक वाला आहे 112 डिग्री 45 मिनिट, हा इथून तर एवढा आहे. आणि हा आहे रेड वाला 50 डिग्री 30 मिनिट. तर तुम्ही काय करसाल, 112 डिग्री मधून 112 डिग्री 45 मिनिट मधून 150 डिग्री 30 मिनिट काय करसाल, मायनस करसाल. समोर आलं काय? हा जो आहे की 112 आहे पुरा, 112 मधून हा 50 काय करसाल, मायनस करसाल ना, तर तुम्हाला हा भेटेल ना, व्हाईट भेटेल ना. येते का लक्षात? गॉट इट? तर तुम्ही काय करसाल, एकशे बारा डिग्री किती आहे तो, 112 डिग्री 45 मिनिट मधून हा 50 डिग्री 30 मिनिट मायनस करसा, 50 डिग्री 30 मिनिट. आता हे कसे मायनस करतात लक्ष द्या, एकदम सिंपल आहे. इथे लिहायचं 120 डिग्री, 120 नाही 112 आहे, किती आहे, हो 112 आहे, 112 डिग्री 45 मिनिट. आता काय करसाल तुम्ही, 112 इथं लिहिसाल, इथं ही डिग्री आहे, हा मिनिट आहे, इथं आहे 50 डिग्री 30 मिनिट. तर आता लक्ष द्या, 45 मधून 30 गेले, किती राहिले, 45 मधून 30 गेले 15, हे झाले मिनिट. 112 मधून 50 मायनस करा, किती राहतात, 112 मधून 50 वजा करा, किती आहे 62 डिग्री 15 मिनिट. इथं आलं 62 डिग्री 15 मिनिट, काही प्रॉब्लेम, 62 डिग्री 15 मिनिट. त्यानंतर
आता अँगल बी पहा, लक्ष द्या, अँगल बी. आता आपल्याला इंटेरियर अँगल काढायचा, हा बघा, हा व्हाईट वाला अँगल आपल्याला काढायचा एवढा. मग काय बघा, हा गुलाबी बघा, गुलाबी गुलाबी किती आहे, पिंक वाला किती आहे, 230 डिग्री 30 मिनिट आहे. 230 डिग्री 30 मिनिट हा गुलाबी. या गुलाबी मधून हा रेड काय केला आपण, मायनस केला, तर काय भेटते आपल्याला, हा व्हाईट वाला अँगल भेटते, म्हणजे की अँगल बी भेटते. म्हणजे 230 डिग्री 30 मिनिट मायनस 120 डिग्री 15 मिनिट मायनस केले, किती राहते, आता काय करताल तुम्ही, 30 मधून 15 गेले, किती राहतात सांगा पहिले, 30 मधून 15 गेले 15, म्हणजे झाले 15 मिनिट. आणि 230 मधून 120 गेले, किती राहिले, 110, किती राहते, 110 डिग्री 15 मिनिटं. आता घेऊ आपण अँगल सी. आता अँगल सी, आता इंटेरियर अँगल कोणता आहे पहा, आता लक्ष द्या, इंटेरियर अँगल आहे आपला हा व्हाईट वाला अँगल सी. तर तुम्ही आता हा गुलाबी किती आहे, टोटल टोटल गुलाबी किती आहे, 300 डिग्री 15 मिनिटं, 300 डिग्री 15 मिनिटं. हा रेड पिंक वाला, रेड वाला किती आहे, 180 डिग्री 183 डिग्री 0 मिनिट. मग आता ऐका नाही, इथं 15 मधून 0 गेले 15च राहील, इथं 15 डिग्री. 300 डिग्री मधून 183 डिग्री मायनस केले, किती येतात, 300 मधून 115 वजा 183 117 117 117 डिग्री 15 मिनिटं. आणि आता लक्ष द्या डी, आता डी थोडासा वेगळा आहे बरं, डी थोडा वेगळा आहे. आता तुम्ही जर आता आपल्याला कोणता पाहिजे, हा व्हाईट वाला पाहिजे, लक्ष द्या, हा व्हाईट वाला. आता काय पाहिजे आपल्याला, व्हाईट वाला पाहिजे. आता व्हाईट वाला पाहिजे तर इथून तर एवढं डिस्टन्स त्यानं दिलं आहे 292, आणि एवढं डिस्टन्स दिलेलं आहे 292 डिग्री 45 मिनिट. आता काय करायचं, पहिले याच्यात एक्सटेरियर अँगल काढायचा. काय काढायचं, एक्सटेरियर अँगल, डायरेक्ट निघत नाहीये. एक्सटेरियर अँगल म्हणजे हा इथून तर एवढा, हा इथून तर एवढा, एक्सटेरियर म्हणजे बाहेरचा, हा इथून तर एवढा. येलो कलरनं दाखवून मी, हे आहे एवढा, हा कोणता अँगल आहे, एक्सटेरियर अँगल, हा इथून तर एवढा. लक्ष द्या, हा काय आहे, हा कुठला अँगल आहे, एक्सटेरियर. आता एक्सटेरियर अँगल मधून पहिले 3 डिग्री मायनस करून टाकू आपण, 3 डिग्री काय करू, मायनस, तर एक्सटेरियर अँगल भेटेल. तर इथं लिहिलं मी एक्सटेरियर अँगल, एक्सटेरियर अँगल टोटल. आता बघा एक्सटेरियर अँगल काय करसाल, टोटल किती आहे सांगा, 292 डिग्री 45 मिनिट मायनस 3 डिग्री मायनस करा. 292 मधून 3 गेले, किती राहिले, 289, किती राहते, 289 डिग्री 45 मिनिट. आता निघते अँगल डी. आता अँगल डी चा बघा, आता अँगल डी, आता अँगल डी, आता बघा, आता हा एक्सटेरियर अँगल आहे आपला, एक्सटेरियर अँगल आहे, एक्सटेरियर अँगल किती आला, 289 डिग्री 45 मिनिट. आता टोटल एक गोल कितीचा असते सांगा बरं, टोटल गोल कितीचा असते, 360. आता 360 डिग्री मधून जर आपण हा 289 डिग्री 45 मिनिटं काय केले, मायनस केले, टोटल आहे 360, 360 मधून हा येलो वाला आपण मायनस केला, तर तुम्हाला काय भेटते, अँगल डी. समजून आलं का सर्वांना, समजत आहे ना. मग आता 360 मधून 289 कसे मायनस करायचे, लक्ष द्या, एक मिनिट लक्ष द्या. आता याचं कॅल्क्युलेशन बघा, 360 डिग्रीले मी तुम्ही असं लिहू शकता का सांगा बरं, 359 डिग्री आणि 60 मिनिटं. 359 डिग्री 60 मिनिटं म्हणजे काय होते, 360 डिग्री होते, कारण की 1 डिग्री म्हणजे 60, 1 डिग्री म्हणजे किती मिनिटं, 60 मिनिटं. तर मग आता हा 1 डिग्री आणि 359 म्हणजे 360 झाले, त्याच्यातून किती मायनस करू आपण, 289 डिग्री 45 मिनिटं. 60तून 45 गेले, हे झाले 15 मिनिटं, आणि 259 मधून 239 गेले
सॉरी 359 मधून 359 मधून 289 गेले, किती राहिले 70, म्हणजे किती आलं 70 डिग्री 15 मिनिटं, 70 डिग्री 15 मिनिटं. समजलं तुम्हाला? काही प्रॉब्लेम? आता आपण लास्ट सेक्शन मध्ये आलेलो. तर सर्वात पहिले तुम्ही काय करा, एवढं नोट डाऊन करून घ्या. एवढं काय करा, नोट डाऊन. समजलं सर्वांना अँगल कसे काढले? इथं सेकंड थोडी जागा आहे, तर तिथं सेकंड मी लिहितो. मग काय झालं? एक्सटेरियल अँगल, हो हे तर डायरेक्ट लिहिलं आपण. एक्सटेरियल अँगल म्हणजे काय होते? एक्सटेरियल अँगल आपला हा होता, हा एक्सटेरियल अँगल. तर एक्सटेरियल अँगल मधून आपण हा 3 काय केला, मायनस केला. म्हणजे की या अँगल मधून, या येलो मधून, या रेड मधून 292 डिग्री 45 मिनिट मधून 3 डिग्री काय केला, मायनस केला. तर एक्सटेरियल अँगल भेटला. काय भेटला? एक्सटेरियल. आणि मग आता बघा हा टोटल किती आहे, 360 मधून हा एक्सटेरियल मायनस केला तर 70 डिग्री आला. आता इथं काय लिहायचं, ऍक्च्युअल सम ऑफ इंटरनल अँगल. याच्यानंतरचा ऍक्च्युअल सम ऑफ इंटरियल अँगल, याची काय करायची, सम. म्हणजे लक्ष द्या, आता अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी, याची करायची सम. आता याची जर सम केली आपण तर पहा आता किती येते. किती आहे अँगल ए ची सम? किती आहे? 60 डिग्री 15 मिनिट. हा किती आहे? 110 डिग्री 15 मिनिट. हा किती आहे? 117 डिग्री 15 मिनिट. आणि हा किती आहे? 70 डिग्री 15 मिनिट. मग 15 15 15 15 हे किती झाले? 60 मिनिट. आणि याचं सम करावर किती होते? 62 प्लस 110 प्लस 117 प्लस 70. कॅल्सी टाका. 62 प्लस 110 प्लस 117 प्लस 70, 359. आता 359 डिग्री 60 मिनिट म्हणजे याचा अर्थ काय होते सांगा बरं? याचा अर्थ काय होते? 360 डिग्री. याचा अर्थ काय होते? 360 डिग्री. आता आपल्याला हे करायचं आहे ना, ऑल्सो चेक करायचं आपल्याला की हे प्रॉब्लेम आपला बरोबर आहे की नाही. याला थोडंसं मी लहान करतो. ओके, थोडंसं इकडे आणतो. ओके, काही प्रॉब्लेम? त्यानंतर आता आपल्याला काय म्हटलंय त्यानं क्वेश्चन? क्वेश्चन काय म्हटलं? चेक करा म्हणते. काय करा? चेक करा. आता आपण चेक करू. काय करू? चेक. तर याला असं लिहायचं, थेरॉटिकल सम. थेरॉटिकल सम याचा फॉर्म्युला आहे. 2n. याचा फॉर्म्युला इकडे आपण चेक करू द्या फक्त. 2n मायनस 4 इंटू 90 डिग्री. 2n मायनस 4 इंटू 90 डिग्री. आता लक्ष द्या, n म्हणजे होते नंबर ऑफ कॉर्नर. किती कॉर्नर आहेत सांगा? किती कॉर्नर आहेत? 1 2 3 4. 2 इंटू 4 मायनस 4 इंटू 90 डिग्री. आता 4 इंटू 2 किती होते? 8. 8 मधून 4 गेले 4 इंटू 90 किती आला आन्सर सांगा? किती आलं? 9 चौक 36, 360 डिग्री. हे आणि हे काय आलं? सेम. तर इथं झालं प्रॉब्लेम सॉल्व्ह.
हा हा काय आहे फॉर्म्युला आहे. काही प्रॉब्लेम? तर हे लिहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा हे प्रॉब्लेम समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर तुम्हाला जर समजा सर्वेचा क्लास लावायचा असेल तर डिस्क्रिप्शन वर मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर मला कॉल करा. हे लिहून घ्या हे प्रॉब्लेम.